2019ची विधानसभा निवडणूक चालू होती। राज्यात प्रचार जोरदार चालू होता। त्यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघाची राज्यात जोरदार चर्चा रंगली होती। त्यावेळी राज्यात भाजपचा जोरदार प्रचार सुरू होता। राहुरीत भाजपने आमदार शिवाजीराव कर्डिले यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती। 1995 पासून शिवाजीराव कर्डिले सलग या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते। सलग 20 वर्ष प्रतिनिधित्व केल्याने शिवाजीराव कर्डिले पुन्हा एकदा निवडून येतीलच असा त्यांच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वास होता। एवढंच नाही तर थेट कर्डिलेंसाठी मतदारसंघात भावी मंत्री म्हणून देखील बॅनर लागले होते। त्यावेळी शिवाजीराव कर्डिलेंसमोर उभे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे। प्राजक्त तनपुरे पहिल्यांदाच विधानसभेला उभे होते आणि समोर कर्डिलेंसारखा तगडा उमेदवार असल्याने प्राजक्त तनपुरेंचा निभाव लागणार की नाही असा राजकीय विश्लेषकांनी अंदाज व्यक्त केला होता। पण नवख्या प्राजक्त तनपुरेंनी जोरदार प्रचार केला। राष्ट्रवादीची यंत्रणा आणि अजित पवार, जयंत पाटील यांनीही त्यांच्यासाठी ताकद लावली। पुढे निवडणुकीचा निकाल आला आणि प्राजक्त तनपुरेंनी धक्कादायकरित्या शिवाजीराव कर्डिलेंचा पराभव केला। पुढे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि हेच प्राजक्त तनपुरे राज्यमंत्री झाले। पहिल्याच आमदारकीत मंत्री झालेले प्राजक्त तनपुरे 2024च्या विधानसभेत पराभूत झाले आणि प्राजक्त तनपुरेंचा वनवास सुरू झाला। मागची विधानसभा निवडणूक प्राजक्त तनपुरेंनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढवली होती। तनपुरे पराभूत झालेच, पण राष्ट्रवादी शरद पवार गटाची विधानसभेत मोठी वाताहत झाली। पुढे राज्यात भाजपचं सरकार आलं आणि शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी महायुतीतील पक्षांमध्ये प्रवेश केला। त्यावेळी प्राजक्त तनपुरे आज भाजपमध्ये जातील किंवा उद्या जातील अशी चर्चा नेहमीच रंगायची। पुढे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं दुर्दैवी निधन झालं आणि राहुरीत पोटनिवडणूक लागली। या पोटनिवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले प्रचंड इच्छुक होते, पण त्यावेळी प्राजक्त तनपुरे भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते। पण संभाव्य सहानुभूतीचा फायदा घेण्यासाठी भाजपने अक्षय कर्डिलेंनाच उमेदवारी दिली। त्यावेळी प्राजक्त तनपुरेंनी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची तयारी केली होती, पण अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून प्राजक्त तनपुरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि देवेंद्र फडणवीसांनी तनपुरेंना थांबण्याचा सल्ला दिला आणि तनपुरे थांबलेसुद्धा। तनपुरेंसोबत शरद पवार गटात राहिलेले अनेक नेते सत्तेत सहभागी झाले आणि त्यांनी पदसुद्धा घेतली, पण तनपुरेंना मात्र काहीच मिळालं नाही। शेवटी 30 मेला प्राजक्त तनपुरेंनी भाजपात प्रवेश केला आणि अहिल्यानगर विधान परिषदेची जागा तनपुरेंना मिळाली आणि नगरमध्ये एकच चर्चा सुरू झाली, सब्र का फल मीठा होता है। आता तनपुरेंची नवी राजकीय इनिंग सुरू झाली आहे। नक्की काय घडामोडी घडल्या होत्या, तनपुरेंचा राजकीय इतिहास नेमका काय आहे आणि पुढे काय घडामोडी घडू शकतात, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। प्राजक्त तनपुरे यांचा हा भाजप प्रवेश समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्यांचा आणि त्यांच्या घराण्याचा तगडा राजकीय इतिहास समजून घ्यावा लागेल। अहमदनगर म्हणजेच आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारणात तनपुरे हे नाव अत्यंत मातब्बर आणि वजनदार समजलं जातं। प्राजक्त तनपुरे यांना राजकारणाचं बाळकडू घरातूनच मिळाले। त्यांचे आजोबा म्हणजेच दिवंगत डॉक्टर बापूजी तनपुरे हे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अतिशय मोठं नाव होतं। राहुरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना करून त्यांनी या भागात सहकाराचं जाळं विणलं, म्हणूनच त्यांच्या सन्मानार्थ या कारखान्याला डॉक्टर बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखाना असं नाव देण्यात आलं। आजोबांचा हाच राजकीय आणि सामाजिक वारसा प्राजक्त तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे यांनी पुढे चालवला। प्रसाद तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघातून सलग 5 वेळा आमदार म्हणून विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं आणि ते खासदार म्हणून संसदेत गेले। जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची मोठी पकड होती। इतकंच नाही तर प्राजक्त तनपुरे यांच्या आई डॉक्टर उषा तनपुरे यांनीही राहुरीच्या नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे। यासोबतच प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत। म्हणजेच आजोबा, आई, वडील आणि मामा अशा सगळ्यांचीच भक्कम राजकीय पार्श्वभूमी लाभलेले प्राजक्त तनपुरे तरुण चेहरा म्हणून राजकारणात पुढे आले। पण राजकारणात जसे सलोख्याचे संबंध असतात तसेच काही पारंपरिक वैरही असतात। अहिल्यानगर जिल्ह्यात विखे पाटील विरुद्ध तनपुरे कुटुंब असा राजकीय संघर्ष हा अनेक दशकांचा राहिलेला आहे। काँग्रेसमध्ये एकत्र असताना आणि त्यानंतरही विखे आणि तनपुरे कुटुंबाचे राजकीय सख्य कधीच जुळलं नाही। विखे पाटलांनी राहुरी मतदारसंघात तनपुरे यांच्या विरोधात नेहमीच तिथल्या स्थानिक नेत्यांना आणि विशेषतः शिवाजीराव कर्डिले यांना बळ दिलं होतं। सहकार क्षेत्रातील निवडणुकांपासून ते विधानसभेपर्यंत हा संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला आहे। परंतु 2024च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्राजक्त तनपुरे यांच्या अडचणी वाढू लागल्या होत्या।
त्यांच्या ताब्यातील सहकारी संस्थांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू झाला होता। या सगळ्या राजकीय अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी आणि आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी प्राजक्त तनपुरे यांच्याकडे भाजपमध्ये जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता। आणि याच काळात देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी राजकीय खेळी खेळली। फडणवीसांनी विखे तनपुरे यांचं जुनं वैर मिटवण्याची जबाबदारी थेट जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरच टाकली। विखे पाटलांच्या माध्यमातूनच प्राजक्त तनपुरेंची फडणवीसांशी भेट झाली आणि तिथूनच या नव्या समीकरणाची नांदी झाली। जेव्हा राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं दुर्दैवी निधन झालं तेव्हा पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। मात्र भाजपने सहानुभूतीचा विचार करून कर्डिलेंचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली। त्यावेळी फडणवीसांनी आणि विखे पाटलांनी तनपुरेंना संयम ठेवण्याचा म्हणजेच थांबण्याचा सल्ला दिला। बदल्यात त्यांना विधान परिषदेचा शब्द दिला। तनपुरेंनीही तो शब्द पाळला, निवडणुकीतून माघार घेतली, ज्यामुळे अक्षय कर्डिले यांचा मार्ग सुकर झाला। आता 30 मे रोजी अधिकृत पक्षप्रवेश करून भाजपने प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगर विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून उमेदवारी देऊन आपला शब्द पाळला आहे। यामुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात आता खूप मोठे फेरबदल होणार आहेत। सगळ्यात पहिला परिणाम म्हणजे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशामुळे आधीच कमकुवत झालेल्या महाविकास आघाडीची आणि विशेषतः शरद पवार गटाची जिल्ह्यात मोठी वाताहत झाली आहे। जयंत पाटलांचे सख्खे भाचेच भाजपमध्ये गेल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे विखे पाटील आणि तनपुरे हे दोन मोठे राजकीय गट आता एकत्र आल्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद प्रचंड वाढली आहे। याचा थेट फायदा आगामी जिल्हा सहकारी बँक आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपला एक हाती सत्ता मिळवण्यासाठी होणार आहे। मात्र या नाण्याला दुसरी बाजू आहे। विखे, कर्डिले आणि आता तनपुरे हे सगळे दिग्गज नेते एकाच पक्षात आल्यामुळे मूळचे भाजपचे आणि बाहेरून आलेले असा अंतर्गत संघर्ष किंवा साठमारी भविष्यात पक्षात रंगण्याची दाट शक्यता आहे। थोडक्यात सांगायचं तर सब्र का फल मीठा होता है या म्हणीप्रमाणे प्राजक्त तनपुरेंनी संयम राखला आणि विधान परिषदेची आमदारकी मिळवली। आता त्यांची ही नवी राजकीय इनिंग भाजपच्या आणि त्यांना स्वतःच्या फायद्याची ठरणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार। तुम्हाला या मोठ्या राजकीय घडामोडीबद्दल काय वाटतं? प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश योग्य की अयोग्य? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।